गणपती बाप्पा मोरया. समस्त चिटणवीस खानदान समोर बघा. नमस्कार नमस्कार नमस्कार. समस्त चिटणवीस खानदानाला माझा नमस्कार. आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यायची आहे. वॉरंट आहे का? पूर्ण तयारीनिशी चालूय आम्ही. आता काय करणार तुम्ही? अहो पण तुम्ही तर 4 दिवसांनी येणार होतात ना. ताडोबा आपलं असंच असतं. जे काही करायचं ते अचानक सरप्राईज. काय ना, माझं डोकं मला म्हणालं वॉरंट आणलं. साहेब दाखवा, ते दाखवा दाखवा. काय वॉरंट बघून यांच्या डोळ्याचं पारणं फिटू दे. बघा ताडोबा, वॉरंट बघा. आता कोणी अडवू शकत नाही मला घराची झडती घेण्यापासून. कळलं ना? हवालदार, त्या घराला मागचा दरवाजा असणार, तिथं थांबा तुम्ही, नाही तर मागच्या मागे पळून जाईल ती. मी आतमध्ये झटती घेतो. आता कुठे लपवणार तिला? हे ठरवायला पण वेळ नाही ना. काय करायचं? भैरवला ती सापडली तर हा शिक्षा होणार तुम्हाला, अटक होणार. आता मला माझी बायको सापडणार. ताडोबा आता जेलमध्ये जायला तयार राहा. बाईला घरात डांबून ठेवल्याची शिक्षा काय असते हे माहिती आहे का तुला? पहिली गोष्ट म्हणजे प्रिया इथे नाहीये, आणि जर ती इथे असेल तर तिला डांबून ठेवलंय का तिच्या रक्षणासाठी ठेवलंय हे जेव्हा ती सांगेल ना तेव्हा कळेलच आज कोणाला जायचं. बघूया ना. ताडोबा डोळे खाली घे. ते माझ्या डोळ्यांना आवडत नाही. मग ते माझ्या हातांना सांगतात की समोरच्याला मार खायचाय का तुला? मला फक्त एक संधी मिळू दे रे, मग बघ मी काय करतो ते. मग माझे हातही कोणाचा ऐकणार नाही. चला निघूया. चला. ऑफिसमध्ये सगळेजण वाट बघ. हो चला चला. बाई, अगं काय झालं? एकदम ना असं चक्कर आल्यासारखं झालं हो. हो का? होतं होतं, ह्या वयामध्ये ना असं होतं. टेन्शन नको घेऊ, काही होणार नाही. चल जाऊया. अहो खरंच चक्कर आली मला. मी जरा बसू का? बस 5 मिनिटं बस. जरा बरं वाटलं ना तुला की निघूयात आपण. हा अहो मी काय म्हणते, मला आज येता येईल असं नाही बाई वाटत. तुम्ही जा ऑफिसला. हा नाही नको, तुला जर का बरं वाटत नसेल ना तर मी पण नाही जात. अहो असं काय करता, तिकडे ऑफिसमध्ये सगळ्यांनी केवढी तयारी केली असेल. जा ना तुम्ही, मी थांबते घरी. हा अरे असं कसं? बायको आजारी असताना मी जाणं बरं दिसेल का? मी थांबतो तुझ्या बरोबर. बहुधा तुझी शुगर वाढली असावी. अगं बाई हो, शुगरच वाढली असणार बोलते.
हे सगळं ना त्या पांडूचं काम आहे. पांडू, पांडू, जी साहेब. पांडू, बघितलंस तुझ्यामुळे काय झालं ते? शुगर वाढली तिची. हो पण साहेब. पांडू, एक शब्द बोलू नकोस. अरे ह्याच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये किती साखर घातली तू? हे बघ, आजपासून वीणाचा चहा, नाश्ता, जेवण सगळं वेगळं. कशातही साखर घालायची नाही, कळलं? जर का घरामध्ये काही मिठाई किंवा काही गोड पदार्थ असतील तर ते फक्त तू, मी आणि शांता आपण तिघांनीच खायचे. कळलं? आणि जर का काही नवीन गोड बनवायचं असेल तर ते आपल्या तिघांपुरतच बनवायचं, तिच्यासाठी नाही. आणि जर एक कण जरी साखर तिला दिलीस ना तरी लक्षात ठेव, नोकरीवरून काढून टाकेन तुला. काय वीणा, तू आराम कर, मी आहे इथे. पांडू, मस्तपैकी कॉफी कर माझ्यासाठी. आणि डबल साखर घाल. काय? होय. हो इन्स्पेक्टर, तिकडे जास्त वेळ वाया घालवू नका. हो, यांच्या मोठ्या मुलाची खोली आहे ती, तिकडे नाही ठेवणार ते तिला. या बाहेर या. हो, तर प्रिया बाहेर नाही आली म्हणजे मिळवलं. त्यांनी काय होणार आहे? ते सगळ्याच खोल्या तपासणार आहेत ना. काय चाललंय हे? माझी अख्खी खोली विस्कटून टाकली त्यांनी. गप्पा बस ना. ते शांत हो, नंतर आवडतं येईल. अहो, किती आवरायला लागेल माहितीये का? माझ्या बेडवरची चादर पण काढली त्यांनी. तर चादरीखाली कोणी लपेल का? आणि लपलं तर दिसेल ना. चादर कशाला काढायची? काय चाललंय हे बघा. तुम्ही लोक आमच्या कामामध्ये अडथळा आणू नका. इथं आम्ही आमचं काम करतो आहोत, जास्त बोलायचं नाही. वॉरंट आहे आता आमच्याकडे, समजलं ना? आम्ही काहीही करू. ए तू, तुझी खोली कुठे आहे? साहेब, या आमच्या मेहुणीबाई, बहिणीला यांच्याच खोलीत ठेवलं असणार. यांची खोली तपास. चल दाखव. मी येते. थांब प्रांजल, मी एकटाच जातो. चला. सासूबाईंच्या खोलीत प्रियाला लपायला काही जागा आहे का? नाही, आपण तिला कालच्या सारखं पटकन बाहेर काढलं. हिरोचं काय करायचं? त्यांनी ती खोली तपासली तर काय होईल? काय होणार? सापडणार प्रिया त्यांना. अजून काय होणार आहे? काय ग, काय होतंय तुला? काही नाही हो, खूप ना असं अस्वस्थ होतंय. म्हणजे अस्वस्थ म्हणजे कसं माहितीये का, असं वाटतंय की काहीतरी चांगली आनंदाची बातमी ऐकायला मिळाली ना की एकदम बरं वाटेल बघा मला. कुठली बातमी? नाही म्हणजे, अहो मी काय म्हणते, तुमचं सगळं ऐकलं की नाही? मी ऐकलं की नाही? मग आता सांगा ना प्रिया कुठे ते. मी तुला परत परत सांगतोय, मी तुला इतक्यात सांगणार नाही. पण का कोणास ठाऊक मला असं वाटतंय की आज की नाही मला चांगली बातमी ऐकायला नक्की मिळणार. काय मग मजा येते ना? मला तर बुवा खूप मजा येते. आता थोड्याच वेळात मला माझी बायको मिळणार. आणि मग तुमचं काय होणार? सगळीकडे छी थू होणार. आणि मग हे सगळं जर प्रधानांना कळलं तर बापरे, मग तर काही विचारायलाच नको. मला तर हे सगळं ऐकून खूप खूप मजा येणार आहे. मी सॉलिड एन्जॉय करणार आहे. माझे कान तृप्त होणार.
आणि माझे डोळे ते तर दिवाळीच साजरी करतील. राया, ताई आत आहे, आता काय होणार? जे काय होईल ते चांगलंच होईल. यांच्या खोलीतही नाहीये. काय हो माधव मनोहर चिटणवीस, अजून एक खोली आहे ना? हो माधवराव, आहे ना अजून एक खोली? हो झाल्या सगळ्या खोल्या झाल्या. यांची झाली, रायाची झाली, दादाची झाली, संपल्या खोल्या आता. वा वा वा, सापडली माझी बायको, सापडली. तुझी खोली कुठे? म्हणजे तुझ्या खोलीत ठेवलंय तर माझ्या प्रियाला. दाखव दाखव तुझी खोली. तुला माझी खोली बघायची ना? चल ही बघ. हो हीच आहे अरे माझी खोली. या दिवाणावर झोपतो मी. शोधायचं आहे, शोध ना. त्या दिवाणाची चादर काढून बघायची खाली. तिकडे बघ, खाली दिसते हा, सेंटर टेबलच्या त्या कोपऱ्यात. बरं इथे डायनिंग टेबलच्या खाली बघ ना, वाकून बघ. नाही तर ही शू रॅक आहे, याच्यात बघ. अरे मला काय माहिती, मी तर सगळ्या खोल्या तपासल्या ना. नाही, तुम्ही अजून आजी आजोबांची खोली नाही तपासली. वा वा साडोबा वा. बघितलं किती प्रामाणिक आहे माझा साडोबा. साडोबा म्हणजे राजा हरिश्चंद्र, सत्यवचनी. वा वा वा. सांगा कुठे आहे तुमच्या आजी आजोबांची खोली? बाबांच्या खोलीतून सरळ पुढे गेल्यावर एक पॅसेज आहे, तिथे एक खोली आहे. म्हणजे म्हणजे गुप्त रस्ता. वा वा, मी पण येणार तुमच्या बरोबर. चला. हे बघ, तिकडे जायचं काहीही काम नाहीये भैरव. मी सगळं घर तपासलंय आधीच. अहो पण ती खोली राहिली आहे ना. पण ती नाहीच आहे तिथे. आमच्या आजी आजोबांची खोली ते नाहीयेत म्हणून बंद ठेवली आम्ही. अच्छा, म्हणजे कुलूप लावलंय का? द्या किल्ली द्या. नाही कुलूप नाही लावलेलं, पण तिथे जाऊन काही उपयोग नाहीये. ती नाहीये तिथे. पाहिलं इन्स्पेक्टर, आपलंच चुकलं. नाही म्हणजे सगळे जण इतका विरोध करतायत, याचा अर्थ ती त्याच खोली. चला जाऊया तिकडे. चला. मी पुन्हा एकदा सांगतोय, ती तिथे नाहीये. अहो तुम्हाला इतक्यांदा सांगितलं, कळत नाही का हो तुम्हाला? करेक्ट, कळतंय. बरोबर आहे तुमचं इन्स्पेक्टर. चला, प्रिया त्याच खोलीत आहे. अहो थांबा ना, नका जाऊ तिथे. अहो ऐका. त्यांना जाऊ देत कालिंदी. वॉरंट आहे त्यांच्याकडे. त्यांच्या कामात अडथळा आणणं हा गुन्हा ठरू शकतो. कोणाचा फोन येणार आहे? छे, कोणाचं नाही. मग गेल्या 10 मिनिटात किमान 30 वेळा तरी फोन बघितला. हा ते मला असं वाटतंय ना सारखं की आनंदाची बातमी येईल, आनंदाची बातमी येईल. पण बघा ना, फोन वाजतच नाहीये. म्हणून कोणाचा फोन येणार आहे? येणार आहे. घरवचा? त्याचा कशाला येईल? अहो मला काय वाटतं,
माझी शुगर वाढली नसणार, कमी झाली असणार. पोटात थोडी शुगर गेली ना की बरं वाटेल मला. पांडू, जरा जास्त साखर घालून चहा आण रे पटकन. नाही 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 म्हणजे नाही. साखर बंद म्हणजे बंद. आई गो, अगं आई गो. काय चाललंय या दोघांचं? काय दोघांनी मिळून घोळ घातलाय. आता तो निस्तरायचा कसा याच्यावर चर्चा करत असतील. कठीण. काय होणार आता? प्रिया सापडणार ना आता त्यांना? असं झालं ना तर तो इन्स्पेक्टर आत्ताच दादाला घेऊन जाईल. मग जामिनापासून तो वकिलापर्यंत सगळं आलं पुढे. आता बघतोस काय रे माझ्याकडे? पण हे तुझंच काम आहे ना? ए, कोणाला बाहेर जा म्हणतोस? मला पक्की खात्री होती. हे बघ, मला शिकू नकोस. काय झालं असेल आज? प्रिया सापडली बहुतेक. सोडणार नाही, सोडणार नाही मी आता तुम्हाला. सांग, सांग माझी बायको कुठे? कुठे लपवलेस प्रियाला? बऱ्या बोलानं सांग, नाहीतर नाहीतर काय? मार मार मारे ना. काय रे? हा, प्रिया आत नाहीये. सांगा, सांगा प्रिया कुठे आहे? नाहीतर याला सोडणार नाही. कॉलर सोड. तू माझ्यापेक्षा मोठा आहेस आणि सध्या तरी माझ्या मेवणीचा नवरा आहेस, म्हणून मी गप्प आहे. सांग प्रिया कुठे आहे? माहित नाही. एक मिनिट. त्याला सोड. मी सांगतो प्रिया कुठे आहे ते. सांगा. काय चाललंय हे? आता जर याला हात लावाल ना, आत टाकेल मी तुम्हाला. कशाबद्दल? हा, कशाबद्दल आत टाकणार तुम्ही? महाराणीबद्दल. मी मारलं? कुणाला? मी मारलं कुणाला? नाही. कोर्टात कोणाला उभं करणार साक्ष द्यायला की मी मारलं म्हणून? हा, हे सगळे तर नाही म्हणतात. तू एकटाच मी मारलं म्हणतोस. कोर्ट एकट्याच नाही ऐकत, सगळ्यांचं ऐकतं. करा ना मला अटक. करा ना अटक. करा ना मला अटक. ओ इन्स्पेक्टर, तुम्ही गप्प का आहात? तो गप्पच उभा राहणार. कारण आता मी त्याच्या नोकरीवर गदा आणू शकतो. त्याच्या हातात आता काहीच नाहीये. आणि तुझं म्हणायचं तर तू आमच्याच जागेत उभा आहेस. आणि तुझा आणि आमचा डायरेक्ट काहीच संबंध नाही. त्यामुळे आता तुझं काय हवं ते करू शकतो आम्ही. दादा जरा शांत हो. एक मिनिट. काय चाललंय तुझं? हा, दादा रे, तुझ्यासारख्या सभ्य माणसाला अशी मारामारी करणं शोभतं का? खरं तर मीच खूप दिवसात कुणाला मारलं नाही, त्यामुळे मीच मारतो याला धरून. हा, काय रे? हा बाबा, आता मी
इन्स्पेक्टर मला वाच. तुझ्यामुळे आता मला पाटील साहेबांना उत्तर द्यावं लागणार आहे. माधवराव माफ करा. नाही, या मूर्खाच्या सांगण्यावरून मी तुमच्यावर संशय घेतला. आपण काय करणार, आमच्या मागेच लागला होता. माझी बायको याच घरात आहे, याच घरात आहे म्हटलं, असेल या घरात. माझाही नाईलाज झालो. पण पाटील साहेबांपर्यंत हे प्रकरण घेऊन जाऊ नका. येतो मी. ओ इन्स्पेक्टर, ओ इन्स्पेक्टर, मला पण घेऊन जा ना. बस बस, सोडा हो मला, प्लीज प्लीज सोडा. चुकलं माझं. मला ना बहुतेक भास झाला असेल की मी प्रियाला इथे भेटलोय. सोडा हो. तुला 14वर रत्न बघायचं होतं ना, दाखवतो ना. नाही हो, नको नको, खरंच चुकलो मी. माझे कान पण चिडतात रे. कोणी मला धमकी दिली की मग ते माझ्या हाताना सांगतात समोरच्याला मारायला. मग अशी धमकी दिलीस ना मला, मग आता काय करू? नाही हो, असं असं काही नसतं हो, असं काही नसतं. नाही काय करायचं मग आता? सांग ना काय करायचं. प्लीज नका मारू. प्रांजल थांब, सगळ्यांनी मारलंय याला, तर मी बॅटिंग करतो. हो हो, मुकुंदाने मारू दे, मगच सोडूया. मलाही बघायचंय माझा नवरा हिरो सारखा या विलनला कसा मारतोय ते. हो नको हो, सगळ्यांनी मारले. हो चुकलो मी, मला सोडा हो, मला सोडा. मुकुंदा, होऊन जाऊ दे. भाऊजी प्लीज नका मारू. बघा ना सासूबाई, माझ्या नवऱ्याने काही करायचं म्हणले ना की नाहीच म्हणते. भैरव, आम्ही साधी माणसं आहेत ना, म्हणून तुला सोडतोय. पुन्हा जर या घराकडे फिरकलास ना तर आम्हाला आमचा साधेपणा विसरावा लागेल.